नमस्कार, मी मुग्धा धोत्रे तुमच्या सर्वांचं स्वागत करते स्टार मीडिया मराठीमध्ये. एक नवाकोरा चित्रपट 13 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, ज्याचं नाव आहे अंबट शौकीन. आणि त्यातील कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार, कसे आहात? एकदम मस्त. ओके, तुम्हाला आधी विचारायचं आहे की हे नाव एवढं सेन्सिटिव्ह आहे, तर यामागे काय स्ट्रगल, काय स्टोरी या नावामागे? मला आठवल्या बऱ्याचशा गोष्टी तिने जो प्रश्न विचारला ना त्याच्यामध्ये. नाही, हे नाव ठेवायचं मुळात नाही, हे नाव ठेवायचं मुळात आहे ना, म्हणजे माझा आणि बाल्याचा म्हणजे अक्षय टंकसाळचा खूप हट्ट होता. आणि मी हे हसलो ह्याच्यासाठी की हे नाव घेऊनच म्हणजे आम्हाला सगळ्यांना जे पण इंटरव्ह्यू येतात, लोक येतात ना, ते सगळे म्हणतात की नाही का, आंबट शौकीन आंबट शौकीन आंबट शौकीन. म्हणजे आम्ही आज सक्सेस झालो खरं सांगायला गेलं की आम्ही हे जे नाव ठेवलं होतं ते ह्याच्यासाठी ठेवलं होतं की बाबा निदान ह्या नावावरती लोक चर्चा करतील, बोलतील आणि आमच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतील त्याच्यामुळे. ओके, तुम्ही म्हणाले की सगळ्यांनी खूप कॉन्ट्रोवर्सी झाले, खूप नकार आलेत ह्या विषयी, तर तुम्ही ते कसं कन्व्हिन्स केलं त्यांना? कन्व्हिन्स असं केलं म्हणजे कन्व्हिन्स आम्ही आतापर्यंत आमच्या ज्यावेळेस तुम्ही सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघाल त्यावेळेस तुम्ही खरे कन्व्हिन्स होताल की हे नाव आंबट शौकीन म्हणजे जसं आम्ही नाव ठेवलं तसं आमचा पिक्चर अजिबात नाही आहे. तो खूप वेगळा आहे. तो फॅमिली एंटरटेनमेंट मूवी आहे ती. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या एंटरटेनिंग गोष्टी प्लस एक गंभीर सामाजिक विषयावरती जे सेक्स्टॉर्शनवरती भाष्य करतो त्याच्यावरती चांगला संदेश आम्ही दिलेला आहे या सिनेमामधनं. तो तुम्हाला याच्यामधनं पाहायला मिळेल. ओके, तुला विचारायचं आहे की जेव्हा तुझ्याकडे ही फिल्म आली तर तुझं नवीन लग्न झालेलं, नवीन संसार होता, तर तू ते बॅलन्स कसं केलंस, काम आणि नवीन संसार? नाही, माझं लग्न झालं नव्हतं तेव्हा ही फिल्म आली. माझं लग्न होणार होतं पुढच्या महिन्यात आणि आदल्या महिन्यात मी या फिल्मसाठी शूट करत होते. ॲक्च्युली खूप गडबड झाली कारण का सगळी लग्नाची तयारी चालू होती माझी. आणि त्यामुळे खूप म्हणजे मी मुंबई पुणे प्रवास तर असे करत होते की मी मुंबईला असायचे, उद्या आंबट शौकींचं शूट करून परत मुंबईला आले. ह्यात मी मध्ये आजारी पडले, मला बोलताच येईना. मग आमच्या सेटवर हळदीचे दूध हे जे काय एका प्रमाणात यायचे, असं खूप काही झालं. पण मॅनेज करायला डिफिकल्ट जात होतं. बट ज्या क्षणाला मी सेटवर असायचे ना त्या क्षणाला सगळं असं दूर व्हायचं आणि एक छान कलाकृती आपण शूट करतोय, सादर करतोय, ह्याचं सॅटिस्फॅक्शन मला जास्त होतं त्यावेळेस. आणि या नावाविषयी तुझ्या नवऱ्याची काय प्रतिक्रिया होती? फक्त माझ्या नवऱ्याची नाही, सगळ्यांची एक अशी प्रतिक्रिया होती की नाव थोडं वेगळं असू शकलं असतं ना. पण ते खरंच आहे. आपण बघ ना, आपण कुठलीही अशी गोष्ट धडधडीत जेव्हा एखादा सांगतो तेव्हा त्याला डायरेक्ट आपण रिबेल करतो की चुकीचं आहे, हे असं आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या आयुष्यात ते कधी केलं नाहीये किंवा तुम्ही करत नाही आहात. तुम्ही वेगळ्या पद्धतीने या गोष्टी पण एक्सेप्ट करता. पण कोणी कॉन्फिडेंटली ते मांडत असेल तर तुम्ही पहिला विरोध करता. ट्रोलिंग आज जे आहे ते काय आहे तेच आहे. सो आय थिंक सगळ्यांना असं झालं. पण सिनेमा बघितल्यावर तुम्हाला कळेल की हे नाव का आहे सिनेमाचं. ओके, तर तुम्हाला चौघांना मला विचारायचं आहे, जेव्हा तुमच्याकडे फिल्म आली तर तुमचं पहिलं इम्प्रेशन काय होतं आणि जेव्हा ही फिल्म कम्प्लीट झाली तेव्हा तुम्हाला काय फरक जाणवले? हे पूर्ण प्रोसेस काय होती तुम्हाला चौघांना? फरक जाणवला म्हणजे असं आहे की पहिल्यांदा मी सगळ्या गोष्टी असं म्हणत होतो की करूयात, होतील, झाल्या पाहिजेत मनासारख्या, असं तसं. आणि जशी फिल्म होत गेली तशा नवीन गोष्टी कळू लागल्या, माणसं कळू लागली, स्टोरी अजून नव्याने कळू लागली. म्हणजे त्याचे खूप सारे पैलू नंतर जसे दिवस जात होते, 5 गेले 10 गेले, त्याच्यात अजून बेटरमेंट असं करत आम्ही 19व्या दिवसापर्यंत पोहोचलो. आणि फिल्म संपली तेव्हा असं वाटलं की 100पैकी 90% तरी आपण पोहोचलोय. जे कुठंतरी 50-60ची अपेक्षा होती ते 90पर्यंत आलोय. सो आर वी सॅटिस्फाईड? तर येस असं आन्सर आलं. आणि एका कट्ट्यावरनं बसलेला प्रवास आतापर्यंत झालेला, प्रमोशनला बसलेला प्रवास, करेक्ट, एका कट्ट्यावरनं बसलेला आम्ही चर्चा करत हा प्रवास केलेला होता. राईट, लॉकडाऊन मध्ये. करेक्ट. येस. नाही, ऑफकोर्स जेव्हा पहिल्या दिवशी मला विचारला गेला सिनेमा त्यावेळेला माझं मत खूप वेगळं होतं नावाबद्दल, सिनेमाबद्दल. ज्या क्षणी
सिनेमा मला ह्याने ऐकवला आणि निखिलने, त्यावेळेला ॲब्सल्युटली मत बदललं होतं माझं. आणि मी हा सिनेमा करणार हे मी 200% यांना सांगितलं होतं. या सिनेमातलं जे माझं कॅरेक्टर आहे ना खूप इंटरेस्टिंग आहे. तिघं आहेत या सिनेमात, अक्षय आहे, निखिल आहे आणि किरण आहे. यात तुम्ही ट्रेलर पाहिला असेल, त्यात हे तिघंही माझ्यासोबत आहेत. हे तिघंही मला इम्प्रेस करतायत. हे असं का आहे, कशासाठी आहे, हे खूप इंटरेस्टिंग असल्यामुळे मला माझ्या कॅरेक्टरमधला तो धागा सापडला. आणि म्हटलं ये तो बहुत इंटरेस्टेड आहे. आणि मग मी ही फिल्म केली. आणि आज आम्ही ही फिल्म प्रमोट करतोय. तू पण बघ ना, आता इवन तू प्रश्न विचारतेस आम्हा सगळ्यांना, टिपिकल प्रश्न नाहीये. तू पण विचारतेस की हे नाव का ठेवलंय. बरोबर, हे क्युरियस होतं हे नाव ऐकून. एक्झॅक्टली. पण आंबट शौकीन काही दिसणार नाहीये या सिनेमात, हे पण तितकंच खरं आहे. ओके मॅम, तुमचं काय फर्स्ट इम्प्रेशन होतं? खरं तर जेव्हा नाव ऐकलं की आंबट शौकीन, तेव्हाच माझं म्हणणं झालं की हे नाव का आहे, कारण सिनेमात तसं नाही आहे म्हणून. पण आता सकाळपासून जेवढे इंटरव्ह्यूज आम्ही करतोय तेव्हापासून मला असं वाटतंय खरं त्यांनी त्यावेळेस मला आन्सर केलं होतं ह्या दोघांनी की नावातच खरी मज्जा आहे. आणि ते आता मला खरं वाटायला लागलेलं आहे सकाळपासून की नावातच खरी मज्जा आहे. आणि आत्तापर्यंत आहे ना सामाजिक संदेश देणारे अनेक सिनेमे येतात, पण त्यात एंटरटेनमेंट एक फॅक्टर असतो. आणि काळाला साजेशी किंवा काळाला धरून एखादी गोष्ट मांडणं, तर तसं मला आंबट शौकीन हा सिनेमा वाटतो. कारण आत्ता डिजिटल मीडिया, सोशल मीडिया हे इतकं झालेलं आहे की मला नाही वाटत की 1-2% व्यक्ती असतील, माणसं असतील ह्या जगामध्ये जे ह्या डिजिटल मीडिया किंवा सोशल मीडियाचा वापर करत नसतील. नाही तर 98% मुलं स्कूलमधून घरात आल्या बाकी काही करणार नाहीत, पण फोन हातामध्ये घेतील. आणि त्याचे जितके चांगले उपयोग आहेत त्याचे दुष्परिणामही तितके आहेत. त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येक पालकांनीही हा सिनेमा बघणं गरजेचं आहे आणि त्यांच्या मुलांना देखील हा सिनेमा दाखवणं गरजेचं आहे. कारण काय होतं ना की आपण मुलांच्या हातामध्ये फोन देतात बऱ्याच वेळा, मी बघितले घरामध्ये काम करत असताना वगैरे, पण त्याचा काय दुरुपयोग केला जातोय का ह्याचं लक्षच कुठे नसतं. आणि मग ती मुलं असतात ना, ती मोबाईलमध्ये इतकी गुंतलेली असतात की आजकाल आपण माणसं एकमेकांशी बोलणं विसरलोय, मगाशी जसं अक्षय बोलला तसं. आणि आपण एकमेकांजवळ व्यक्त होत नाही आणि त्यातून काहीतरी एक अशी चुकीची गोष्ट कधीतरी घडून जाते आणि मग तिथे काहीच पर्याय दिसत नाही आणि मग टोकाची भूमिका आपण घेतात लोक. सो ह्याच्यावरती भाष्य करणारा हा सिनेमा आहे. आणि नुसतं ह्याच्यावर भाष्य करणारा नाही, खूप एंटरटेन होणार आहात तुम्ही हा सिनेमा पाहिल्यानंतर. त्यामुळे मला असं वाटतं की हा सिनेमा प्रेक्षकांनी पाहायला पाहिजे. ओके, तर तुम्ही म्हणाला की हे डिजिटल, तर हे सोशल मीडिया जे आहे आजकाल, ते जेनझी लव्ह, डेटिंग ॲप्स, हे तर तुला असं कधी अनुभव आलाय डेटिंग ॲप्सचा? ऑनेस्टली मी कधीच आजपर्यंत माझ्या मोबाईलमध्ये कोणतंही डेटिंग ॲप हे नाही आहे. आणि मला डेटिंग ॲपविषयी आयुष्यामध्ये 3 महिन्यापूर्वी कळालं आणि तेही मला माहीत नव्हतं. माझा एक मानलेला भाऊ आहे, तर त्यांनी मला ते आम्ही कैलाशबेळ नावाचं एक ठिकाण आहे खेड शिवापूरला, पुण्याच्या जवळ. हा, एक्झॅक्टली, त्याला कळालं. करेक्ट अक्षर. सो आम्ही तिथे बसल्यानंतर तिथे एक असा प्रसंग घडला आणि तो मला म्हटला, मी तुला ओळख काढून दाखवू का या मुलीचे? म्हटलं हाव इट इज पॉसिबल, फार तर हा जाऊन बोलेल. तर म्हटलं चल चॅलेंज, मी उठणारच नाही इथून म्हणून. म्हटलं बघा, म्हणे हो. तर तो उठलाच नाही तिथून. आणि अगदी म्हणजे ते कसं काय ते घडलं म्हणून मी खूप अशी होते की काय असावा हा प्रकार. मला वाटतं मी सेटवरती तुला हा किस्सा सांगितला त्याच्यासोबत नाही ना. तर त्यावेळेस आम्ही तिथे होतो आणि मला तेव्हा हे असं काहीतरी प्रकरण आहे, हे असं काहीतरी ॲप आहे जिथे जोड्या लावा जोड्या जुळवा असा काहीतरी प्रकार घडतो, हे मला 3 महिन्यापूर्वी कळालं. सो माझ्यासोबत तर असं काही घडलेलं नाही आहे, पण हे आत्ता जे काही आहे ते माझ्या दृष्टिकोनातून भयंकर आहे असं मला वाटतं. कारण त्याचे जितके सदुपयोग आहेत तितकेच दुरुपयोग सुद्धा आहेत. बरोबर. ओके, 5 सर, तुम्ही आधी तुमचे जेवढे पण कॅरेक्टर असे कॉमेडी मस्तीखोर असे आहेत, तर ह्या फिल्ममध्ये असं काय वेगळं कॅरेक्टर तुम्ही प्ले करताय? ह्या फिल्ममध्ये मी दिग्या हे कॅरेक्टर प्ले करतोय. आणि आपल्या समाजामध्ये वावरणारी अशी बरीच भकवा असतात. मलाही झोप आली थोडीशी.
भोळी भोळी बाबडी मुलं असतात, हा तो शब्द होता. तर अशी खूप असं आपल्या आजूबाजूला. आणि यांचा प्रॉब्लेम असतो की ही बोलत नाहीत बाबा. त्यांना तुम्ही किती म्हणजे काय त्रास झाला वगैरे तर ती येऊन मित्रांना सांगतील, घरी बोलतील, असं कधी होत नाही. आणि त्यातनं आत्ता जे चालू आहे हे जे स्कॅम्स आहेत ज्या प्रकारचे, हे तर इतके भीषण आहेत की मोठी मोठी लोक बोलत नाही, तर ही मुलं तर अजूनच कोमेजून जातात. तर मग अशा मुलांबरोबर नक्की काय घडतं ते जर असं सापडलं कुठल्या याच्यामध्ये, अशा मुलांचं प्रतिनिधित्व करणारं माझं पात्र आहे या फिल्ममधलं. आणि तो ह्या सगळ्याशी कसं डील करतो आणि तो ज्या काही स्टेप्स घेतो त्याच्यामुळे काय नक्की होतं त्याच्यामुळे गोष्ट पुढे जाते. सो माझं असं पात्र आहे या सिनेमातलं. ओके, तर आम्ही टीजरमध्ये बघितलं तू तुझं सांगतो की तुला कशी मुलगी पाहिजे, तर रिअल लाईफ मध्ये तुला कशी मुलगी पाहिजे? अरे यार, हा मध्ये माझं ठरलं होतं बरं का. मध्ये मी असा विचार केला की अशी मुलगी हवी की जी स्वतः डॉक्टर आहे, घरचा दवाखाना आहे आणि कोकणातली आहे. असं कॉम्बिनेशन मला अरे मी मासे सोडूच नाही शकत, म्हणजे डेंजरस. एकतर डॉक्टर, मी वाईट आहे, मी बिझनेस म्हणून बघतो डिरेक्टली. म्हणजे कसं की मी जरी नाही कमवले, घरात कोणीतरी आहे, डन, आपण बोलूयात आपण. तर असे माझे काही क्रायटेरिया आहेत की ज्याच्यामध्ये मी कधीतरी वर्षातनं 2दा जरी पैसे कमवले तरी ते उडवायचे, तिच्या पैशांवर घर चालेल असं. अरे आपलं कसं आहे, इझी, गाडी चालत जायचं बीचवर, साठवलेले पैसे उडवायला. हा, तोतापुरी उतरायचा, देवगड उतरायचा, शेकड्याने काढ, किती वाट्यावर मासे विकायचे. अरे काय धमाल आहे भाई, धमाल धमाल. सोलकडी वगैरे. तर अक्षय सर, तुम्हाला पण सेम प्रश्न, कारण की टीजरमध्ये आम्ही बघितलं की तुम्ही एंडला सांगता की कशी मुलगी तुम्हाला पाहिजे. तुम्हाला रिअल तशी नको. नाही, तशी नकोच आहे. ऑब्विसली पिक्चर मध्ये आहे तशी इमेज राहिली तर ज्या येणार आहेत त्याही जातील. सो तशा नको आहेत, चांगली हवी आहे, एवढंच आहे. बाकी काही अशी काही तिला हे नाही, मला स्पष्टीकरण सांगा. स्पष्टीकरणच नाहीये. छान मुलगी हवी आहे बास, त्याच्याकडनं काही एक्सपेक्टेशन नाहीत, काही नाही. मुलगी स्वरूपात येणे, दॅट्स इट. दिल्या घरी सुखी राहा. दिल्या घरी सुखी राहा. तशी होय. सर तुम्ही बोला, तुम्हाला कशी मुलगी? नाही, तुमचं झालंय. पिक्चर बद्दल हा, पिक्चर बद्दल. पिक्चर का करावं असं वाटलं हे सांगा, प्रोड्युसर म्हणून. फिल्म क्यों करने को? अंबट शौकीन या चित्रकथा मुझे बहुत अच्छी लगी. हुआ ये था कि ये स्टोरी बेसिकली मैं और मेरे फ्रेंड के पास आई थी हिंदी के लिए करने के लिए. मुझे उतनी अच्छी मराठी नहीं आती है, इसीलिए वी डिसाइडेड स्टिल कि मराठी में क्यों करना है. इसके पीछे 2 रीजन है. पहला रीज़न, मराठी लोग सोशल मैसेज को एक्सेप्ट करने में बहुत माहिर है. मीन्स दे एक्सेप्ट सोशल मैसेज वेरी वेल. और सेकेंडली, निखिल जी एंड अक्षय जी, दे आर वेरी गुड फ्रेंड्स ऑफ अस. और उन्होंने जब बताया ऐसा ऐसा मैसेज है, ऐसा ऐसा हम करना चाहते हैं, हेड्स ऑफ टू यू गाइस. आप लोगों ने पूरी टीम क्रिएट करी. लाइक दे कन्विंस ऑल देयर फ्रेंड्स सिटिंग बिसाइड मी. दे कन्विंस एवरीवन. सो वी डिसाइडेड, लाइक मैं, मेरे फ्रेंड प्रफुल्ल जी, नीलेश राठी जी, हम तीनों ने डिसाइड किया था टू एग्जीक्यूट दिस मूवी. यस, दैट्स इट. व्हेरी नाईस. थँक्यू सर, थँक्यू. मला तुला विचारायचंय, कोकण हे जेव्हा ती बोलली तू खूप खुश झाली, तसं काय? ऑब्विसली, तर असं काय मेमरी आहे कोकणाविषयी स्पेसिफिक? फक्त कोकणाच्या मेमरीज आहेत माझ्याकडे, बाकी कुठल्या नाही. अच्छा, पण कोकण सोनं आहे ग. बरं. आणि मला माहितीये की आम्ही कोकणात म्हणतो ना की जमीन असते, डोंगर असं सावंतांचं आहे बऱ्यापैकी, पण ते सगळं बाजूला ठेवून आम्ही जंगलात, डोंगराच्या पायथ्याशी एक छोटंसं घर बांधलंय. अजिबात मोठा वाडा किंवा असं नाहीये, ते खूप छोटंसं आहे. आणि तिकडे मी जाते, वर्षातून 2दा तरी मी जाते. आणि आम्ही सगळ्यांनी
छोटी छोटी झाडं लावली होती आणि आज ती जेव्हा मोठी झाली मग आंबे लागले. आणि आज सकाळी माझ्या वडिलांनी मला एक व्हिडिओ पाठवला. माझे आई वडील कोकणात आहेत, ते प्रीमियरला नाही, ट्रेलर लॉन्चला नाही, अजिबात नाही. ते म्हणाले तू कर, आम्ही चाललो कोकणात. आज सकाळी मला व्हिडिओ आलाय की आत्ता आमची झाडं मोठी झाली आहेत आणि फळं लागली आहेत सगळीकडे आणि आमच्या अंगणात एक मोर चालत आलाय असा. माझ्याकडे आत्ता व्हिडिओ, आय कॅन शो यू दॅट. आणि मी पप्पांना मेसेज केला अजून काय पाहिजे आपल्याला. जंगलातून एक मोर आला, तो अख्खा आमच्या सड्यामध्ये फिरला, खाल्लंही असेल काहीतरी आणि तो गेला. हे सुख कोकण देतं अगं, हे पैशात नाही मोजतायत कधी. बरोबर. ओके मॅम, तुम्ही मग अशी म्हणाले की तुम्ही पार्थ सर, निखिल सर आणि अक्षय सरांसोबत काम केलंय आधी पण, तर परत काम करताना तुम्हाला कसं वाटलं? खरं सांगू का? करायची इच्छा आहे का वैतागले असताच? नाही, तिघेही माझे खूप अत्यंत चांगले मित्र आहेत. आणि हा फक्त मित्रच चांगला नाही आहे, तो चांगला दिग्दर्शक सुद्धा आहे. आणि अक्षय आणि पार्थ हे दोघंही चांगले नट आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि पार्थ खूप शांत, इतका गोड इनोसंट मुलगा दिसतो, पण तो सुद्धा खूप मस्तीखोर आहे, खोडकर आहे. नाही, तेच मला सांगायचं, तो अजिबात तसा नाहीये. कारण मी ज्यावेळेस काल का परवाच बिल्ड सोसायटीतून खाली येत होते तेव्हा एक गृहस्थ मला भेटले. ते म्हणाले ते भूतनाथ मधल्या ऍक्टर्सवर तुमची फिल्म येते ना. मी म्हटलं हो, खूपच गोड आहे हा तो मुलगा म्हणून. आणि मी त्याचा व्हॉइस पण पाहिलाय. म्हटलं हो. आणि म्हटलं खूपच शांत स्वभावाचे आहेत ते, बोलतात का? म्हटलं कधीतरी सेटवरती या, कधीतरी या. आणि फक्त सेटवरती नाही, कधीतरी व्हॅनिटीत या किंवा गप्पा ऐकायला या. आणि निखिल आहे ना, तो आयुष्यामध्ये म्हणजे मी माझ्या बाबतीत एक गोष्ट मला आवडेल की जेव्हा मला काहीतरी दुःख होतं किंवा मी खूप फ्रस्ट्रेट असते ना, तेव्हा मी निखिलला फोन करते. मला वाटतं अक्षय पण करत असेल निखिलला, कारण तो एनी टाइम तुला रात्री 1 वाजता पण हसवू शकतो. ते त्याच्यामध्ये तो पूजा, सिरियसली मी तुला सांगते, खरंच सिरियसली सांगते, तू किती तो काही पानसट जोक मारेल, काहीही करेल, पण तो तुला हसवणार म्हणजे हसवणारच. ठरलंय, तू निखिलला फोन कर. सो येस, तिघेही माझे खूप चांगले मित्र आहेत आणि माणूस म्हणून पण तिघे खूप चांगले. ओके, तू मगाशी म्हणलीस की ते तुझी मस्ती घेतात, तुझ्यावर प्रँक्स करतात, तर असं कुठला प्रँक तुला सांगायची इच्छा? आत्ताच झाला इथे एवढा मोठा. ऍक्च्युली त्यांना वाटलं, पण मला माहिती आहे की अक्षय कधी आणि कुठल्या वेळेस सिरियस बोलतो आणि तो सिरियस बोलताना तो खरंच सिरियस कसा होतो ते. त्यामुळे अक्षय माझ्यावरती आत्ता तरी इतक्या टाइम नंतर तू प्रँक करू नकोस. ओके, तर ही फिल्म कॉमेडी फिल्म आहे, तर शूटिंग दरम्यान असे काही किस्से आहेत का की तुम्हाला सांगायची इच्छा आहे, अशी खूप मज्जा केली आहे तुम्ही? तुझ्या बाबतीत घडलीत ना कॉमेडी किस्सा मी सांगते. कुठलाही जो तुला कॉमेडी वाटला असेल. आमच्यासाठी वेगवेगळे असू तुला ते वाटलं असेल होऊ शकतं ना. मला नाही आठवत, सांग ना. एवढे दिवस होते. मला आठवते, तू आधी सांग. मला आठवत. निखिल तू सांग. नाही, तू सांग ना एक पहिला. तू सांग रे. त्याचा तयार आहे कुठला तरी. तू सांग. कॉमेडी किस्से खूप आहेत. मुळात चिन्मय संत नावाचा एक ऍक्टर आहे आमच्या. सो त्याला एक बदडीचा सीन होता की त्याला आम्ही खूप मारतो कानफडात वगैरे, आणि त्याच्यानंतर कट्टू तो बसून सगळं ओकतो. तर त्या सीन मध्ये मला तो लगेच हवा होता, पण तो दिसत नव्हता. तर मी चिडचिड करायला सुरुवात केली की कुठं तो वगैरे, आत्ताच्या आत्ता आणा, लाईट चाललंय, हे चाललंय. तर आमचा जो एडी आहे तो जवळ आला, म्हणला ते जे केस आहेत ते सेट करायला गेला. अरे म्हणलं मारलंय त्याला मागच्या सीन मध्ये. सर म्हणलं आम्ही सांगितलंय त्याला, पण तो ऐकत नाही. आम्ही चिन्मय संतकडे गेलो. भाऊ तुझा काय विषय काय? म्हणलं बाले मला व्यवस्थित माझ्या पद्धतीने. अरे म्हणलं मागच्या सीन नावाचा एक प्रकार असतो, त्याच्यात तुला आम्ही मारतोय, तरी तू कट्टू त्या पुढच्या सीन मध्ये असे कडक इस्त्री केलेले, जेल लावलेले केस असतील तुझे? नाही, नसावेत बहुतेक. उठ म्हटलं. मग उठला, उठून त्याला तिथं घेऊन गेलो. हा एक किस्सा मला सांगावा असं वाटतं. सर तुम्हाला? म्हणजे माझ्या बाबतीतच एक किस्सा झालेला होता
पूजाचा आय थिंक सो लास्ट डे होता शूटचा. आपण 6 तारीख नाही, आणि आपण नाही त्याच्या आधी एक रिक्षामधला रात्री सीन शूट करत होतो जो आपण फिल्ममध्ये लावलेला नाहीये, है की नाही? त्यावेळेस आहे ना, हा, तर तो आपण हो नाही तर तो लावलेला नव्हता. त्याच्यामध्ये आहे ना, मी एका रिक्षाच्या मागनं पळत येतो, हा, आणि पूजाच्या मागं जानू करत नाही, तिच्या मागं पळत येतो. हा, तर मला आमच्या DOPनी आणि बाल्यानी काहीतरी प्लॅनिंग केलेलं असावं. मला 4 टेक झाले, 5 टेक झाले, म्हटलं हा मला पळवतोयच नाही का सूर्य. मी म्हटलं अरे सनडाऊन व्हायला आला. नाही आप थोडा पीछे से बाकी आओ, असं पळवलं. आणि त्याच्यानंतर मला केलं की ह्यांचा पहिल्या टेक मध्येच मिळालेला बाल्याने त्याला ओके म्हटला होता. हे बाकीचे जे 4 टेक 5 टेक जे करायचे होते ना शॉर्ट संपायच्या आधी, ते मला पळवत होते. नाही ते पळवत होते. आणि ही सगळी प्लॅनिंग बाल्याची होती. हा, आणि पूजाला रिक्षामध्ये बसून तो म्हटलं तिचा शॉट झालाय तो, हा, बसवलं. ओके म्हणून मी ऍक्शन दिला, ती रिक्षा गेली पुढे, ह्याचे मागे टेक करत राहिलो, परत जा मागे, हा, थोडा और पीछे से आओ. मी म्हटलं अरे अक्का सण गेलाय खाली. म्हटलं तुम्ही आता काय घेता ते, नाही ते वाइंड अप मध्ये घेतात, ते डीप मध्ये घेतात, ते ह्याच्यामध्ये घेतात, तेच मला सांगत कम्प्लीट करत राहील. मस्त. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही खूपच धम्माल मस्ती केली आहे ही. ओके. तर तू मगाशी म्हणालीस की ह्या चित्रपटात तुझ्या मागे 3 मुलं आहेत. तर असं कॉलेज लाईफ मध्ये असं झालंय, असे खूप असे आशिक आहेत तुझे, आता पण आहेत, तसं कॉलेज लाईफ मध्ये असं कुठला अनुभव आलाय? कॉलेजमध्ये असताना 12वीत होते मी, आणि ते साऊथ इंडियन कॉलेज होते, त्यामुळे साऊथ इंडियन मुलं मुली जास्त होते, मराठी मुली सुद्धा होत्या, आणि आमचा एक असा ग्रुप झाला होता मिक्स. तर कॉलेजमध्ये एक मुलगा होता जो स्वतःला लीडर समजायचा, दादा समजायचा असा, आणि मग त्याचा ग्रुप असायचा. ते असं ग्रुप चालत, एक असतं ना फिल्ममध्ये असं ग्रुप चालत आलं की आपण घाबरतो असं, तर त्या घाबरणाऱ्यांमध्ये आम्ही सगळे होतो, मी आणि माझे मित्र. आणि अचानक एक दिवस असं एक उडती खबर आली, हे पूजा तुला माहितीये का, त्याला तू आवडतेस. म्हटलं कोणाला? त्याला. म्हटलं अरे देवा, हे काय आता नवीन. आणि मग ती खूप चिडवाचिडवी सुरू झाली माझ्या नावाने. मग ते खूप त्रास व्हायला लागला. एक दिवस माझ्या मित्रांनी असं ठरवलं की पूजा तू जाऊन त्याच्याशी बोलायचं आणि त्याला खडे बोल सुनवायचे की हे असं आहे चुकीचं आहे, ऑल दॅट. म्हटलं ओके जाऊया, ठर, तुम्ही आहात ना? हो आम्ही तुझ्या पाठी आहोत, तू पुढे जाऊन बोलायचं. मग वेळ ठरली, जागा ठरली, बास्केटबॉल ग्राउंड, ओपन ग्राउंड आहे आमचं, आणि तिकडे तो ग्रुप बसला होता, तो असा मध्ये बसला होता आणि त्याच्या आजूबाजूला त्याचे ते पंटर आणि मी माझ्या ग्रुपबरोबर अशी चालत गेले, आणि मी गेले चालत, आणि मी त्याला म्हणाले की ये देखो तुम जो कुछ कर रहे हो वो अच्छा नहीं है, मुझे अच्छा नहीं लग रहा है, ये बंद करो. हाँ असं तो म्हणाला मैं शादी करेगा तो तुझसे ही करेगा, वरना मैं नहीं करेगा, तू जाके बोल. असं सुरू झालं, आणि मी तिकडे जे बी असे होते माझं हळूहळू असं झालं, आणि मी असं मागे वळून पाहिलं तर माझे सगळे मित्र पळून गेले होते. मी एकटी होते तिकडे, आणि मग म्हटलं हा ओके असं करत मी सुद्धा ते इतकं फनी होतं. तर असे ह्या एक कॉलेजमधला किस्सा झालाय माझ्यासोबत. खूप छान. ओके. तर आजकालच्या जगात सायबर क्राईम्स आणि हे सगळं खूप वाढलेलं आहे, तर तू एक स्त्री म्हणून कशी बघतेस, आणि तरुण मुलींना तुला काय संदेश द्यायचा ह्याबद्दल? दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. काय सांगू, आपण ना मोबाईलला थोडं जास्तच महत्त्व दिलंय. मुळात मोबाईलचा हेतू हा होता की फोन करू शकतो, मेसेज पाठवू शकतो, आपलं लोकेशन शेअर करू शकतो, एकमेव हेतू हा होता. मग नंतर सगळं सुरू झालं, मग ॲप्स आले, मग फ्रेंडशिप, मग डेटिंग, म्हणजे ज्या गोष्टी आपण भेटून करायचो, लांबून कोणीतरी आपल्याला दिसायचं, आवडायचं, हे जरा बघ ना नाव काय त्याचं, हे सगळं व्हायचं, ते एका डिव्हाइसने तो गोडवाच गेला सगळा. मला अजून एक किस्सा आठवतो. सेम बास्केटबॉल ग्राउंड कॉलेजमध्येच मी आणि माझी मैत्रीण बसलेलो, आणि असं आमचं कॉलेज होतं. सो पहिला माळा, दुसरा माळा, तिसरा माळा असं सगळं स्टुडंट्स दिसायचे, आणि आम्ही बसले तर पहिल्या माळ्यावर एक मुलगा खिडकीकडे बसलेला, आणि तो आमच्याकडे असा बघत होता सतत. आणि माझी मैत्रीण म्हणाली अगं तो बघतोय आपल्याकडे. म्हटलं हां ओके. आणि तो ना दुरून फार छान दिसत होता, दुरून, कारण का तो अर्धाच दिसत होता ना एवढा असा चेहरा. तो क्लासरूममध्ये बसला होता, आणि म्हटलं हो यार. आता त्याला कळलं आम्ही बघतोय, आम्ही दोघी, आम्हालाही कळलं तो बघतोय. असं करता करता त्याने एक चिठ्ठी अशी गोल करून
टाकून दिली आणि ती चिठ्ठी खाली पडली. म्हटलं ते बघ ती चिठ्ठी. तर माझी मैत्रीण अत्यंत अशी हुशार, स्मार्ट, थांब मी जाते असं करून तिने ती चिठ्ठी ओपन केली. तर त्याच्यावर लिहिलेलं की हा माझा नंबर आहे आणि माझं नाव हे आहे, यू वेट देअर. ओके, आम्ही थांबलो. जसं रिसेस झाली आणि तो चालत आला, एकतर तो माझ्या हाईटच्या एवढा हाफ होता. तो जसं जवळ येत होता तसं माझं असं झालं की ह्या कॉलेजमध्येच काहीतरी गडबड आहे, या कॉलेजमधून काही होणार नाहीये. आणि मग तो आमच्याशी बोलला. मग म्हटलं आता बिचाऱ्याला कसं नाही बोलायचं आपण. आणि त्यानंतर तो दिसला की आम्ही दोघी कुठेही पळत सुटायचो, त्याच्यासमोर नाही यायचं. इट्स व्हेरी फॅन. सो कमिंग बॅक टू द टॉपिक, सगळ्या मुलींना मला हेच सांगायचं आहे की प्रायव्हसी आपली खूपच काय म्हणतात त्याला, नाही, आपली प्रायव्हसी धोक्यात आली आहे. कारण तुम्हाला माहित नाही, अशा केसेस मी स्वतः पाहिल्या आहेत की तुमचा हा जो फोन आहे हा आता जरी लॉक असला तरीही कोणीतरी याचा कॅमेरा हॅक ऑलरेडी करून ठेवला आहे. तुम्ही असा जरी फोन ठेवला तरी त्याला कॅमेरा ॲक्सेस आहे. तुम्ही मे बी वॉशरूममध्ये आंघोळ करायला जाते, तुम्ही मोबाईल घेऊन जाता बऱ्याचदा. सो अनोळखी व्यक्तीच्या हातात पहिलं तर फोन देऊ नका कधीच. यू नेव्हर नो, तो कधी टॅप होऊ शकतो, कधी कॅमेरा हॅक होऊ शकतो. अशा अनेक केसेस आहेत ज्यात मुलींना माहीतच नाही की आपला फोन माझ्या मित्राने घेतला, काहीतरी केलं आणि हे झाला. सो बी व्हेरी केअरफुल. कारण आणि आता AI मुळे तर इतकं डिफिकल्ट झालं आहे सगळं. सो एक बॉर्डर आखा की तुम्हाला कुठपर्यंत काय वापरायचं आहे. इवन एनी ॲप, एनी डेटिंग ॲप ऑर एनिथिंग. आणि आजूबाजूला जे तुमचे फ्रेंड्स आहेत, फॅमिली आहेत, त्यांच्याकडे व्यक्त व्हा की हे बघ माझ्यासोबत असं काहीतरी होतंय, वियर्ड नाही आहे ना हे. तुम्ही जितकं शेअर कराल तितकं तुम्ही सिक्युअर असाल असं मला वाटतं. तुला काय ऍड करायचं या बाबतीत ॲज अ स्त्री म्हणून? हल्ली आहे ना, मला असं वाटतं की आपण जे काही पर्सनल लाईफमध्ये करतो, एखादा फोन घेतला, एखादा नवीन कुठली वस्तू घेतली, तर आपण लगेच ते सोशल मीडियावरती अपलोड करतो. आणि काही काळापूर्वी मी सुद्धा तशा काही गोष्टी करायची, पण एक कालांतरानंतर ना मला पण एक त्या गोष्टीचं रिअलायझेशन झालं की प्रत्येक गोष्ट ही सोशल मीडियावरती आपण शेअर नाही करू शकत. कारण जर ती केली ना तर त्याचे खूप दुष्परिणाम घडतात त्या गोष्टीचे. कारण कधी कोण कशाचा फायदा उचलेल ते सांगू नाही शकत. जसं मगाशी ही म्हणाली, खरंच खूप शॉकिंग होतं माझ्यासाठी. कारण खूप वेळा असं होतं आपण सेटवरती असल्यावरती कोणाच्याही हातामध्ये पटकन फोन देतो सीनच्या वेळेस वगैरे. तर हे खूप शॉकिंग आहे, हे मी पहिल्यांदाच ऐकलं आणि मी काळजी घेईल त्या गोष्टींची. आणि मला मुलींना फक्त एवढंच वाटतं की आजकाल ना मुली खूप ॲप वापरतात, मुलं पण मुली पण. आणि तिथे सोशल मीडियावरती इंस्टा काही व्हॉटेवर, मला नाव नाही घ्यायचं आहे, कुठल्याही याच्यावरती ओळख होते आणि मग लगेच हाय हॅलो होतं, मग सेल्फी पाठवणं होतं, मग आपण एकमेकांना भेटूया, कॉफीला भेटूया. आणि अशा खूप माझ्या एका जवळच्या मैत्रिणीचा किस्सा झाला होता की कॉफीला भेटू असं काहीतरी झालं आणि मग त्यानंतर ती लग्नापर्यंत गोष्ट गेली आणि लग्नानंतर ती आत्महत्येसाठी ती प्रवृत्त झाली आणि त्यातून तिची आत्महत्याच घडली. म्हणजे ती नाहीच आहे आत्ता. तर ह्या खूप अशा वाईट वाईट गोष्टी घडतात. त्यामुळे सोशल मीडियाचा जो वापर आहे तो आवाक्यात असला पाहिजे, गरजेचा जितका आहे तितकाच झाला पाहिजे, अत्यंत वापर नाही करायला पाहिजे असं मला वाटतं. ओके, सो आता आपण एक ॲक्टिव्हिटी करूया. प्लीज. ओके, तर नाव अंबट हो, तर नावातच अंबट शौकीन आहे पण त्याचा अर्थ वेगळा आहे. पण आता मी तुम्हाला काही चवी देणार, तर तुम्हाला ते हे डेडिकेट करायचे. कोण आहेत ते? ओके, तर पहिला गोड. गोड पूजा. प्रत्येकाच्या मते पाहिजे नाही. हो, माझ्यासाठी या सगळ्यांमध्ये मला पूजा हो, मला मोनालिसा. किंवा तुला सहमत हवंय का? हो चालेल. सहमताने देऊ. एकच हवं. गोड भाऊ. तिखट, एकदम एनर्जेटिक आणि बोल्ड. तिखट मानिनी दुर्गे. सगळे हो म्हणले. ओके, खारट म्हणजे रिअलिस्टिक आणि स्ट्रेट फॉरवर्ड. अच्छा, तुम्हाला हे ॲग्री करतात तुम्ही? ओके. कडवट म्हणजे गंभीर आणि एकदम थॉटफुल, विचारशील. कडवट कसं असेल पण? थॉटफुल आणि कडवट. सत्य, कडवं सत्य. ओके, तर लास्ट आंबट, विनोदी आणि मिश्किल.
तुम्ही दोघी चमचमीत वाटत. चमचमीत या. तुम्हाला पटतंय चमचमीत? एक काढली मी तर चमचमीत. ओके, सो जाता जाता तुम्ही ॲज अ दिग्दर्शक काय सांगाल प्रेक्षकांना? जाता जाता मी एवढंच सांगेन की हा चित्रपट नुसता मनोरंजनापुरता मर्यादित नसून तर एक गंभीर सामाजिक विषय देखील आहे ह्याच्यामध्ये. तर तुम्ही 13 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होणार आहे, तर तुम्ही थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा 13 जूनला आंबट शौकीन.